सर आता बघतोय आपण महिला कुठेही कमी नाहीत. आता गेल्या काही वर्षात पण आपण जर बघितलं तर महिला वर्ग सुद्धा गुंतवणुकीकडे वाढलेला आहे. तर आता तुम्ही त्याबद्दल काय सांगाल, किंवा नवीन ज्या कोणी महिला आता करणार आहेत, किंवा आता एक वेगळा प्रश्न, आता मी गृहिणीच आहे तर मग मी करू शकते का इन्व्हेस्टमेंट? नक्कीच. इनफॅक्ट खूप छान प्रश्न विचारला. करोना कालावधीमध्ये जेव्हा माझा व्यवसाय मी ऑनलाईन प्रमोट करत होतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला रिस्पॉन्स येणाऱ्यामध्ये महिला वर्गाचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे मी म्हणेन की करोना कालावधी सगळ्यांसाठीच अतिशय भयावह परिस्थिती होती, पण आमच्यासारख्यांसाठी ती गुंतवणूकदार जे सल्लागार आहेत त्यांना खूप चांगलं होतं, कारण की अनेक महिला ह्या क्षेत्राकडे वळल्या आणि त्याच्यातून त्या खूप यशस्वी झालेल्या आहेत. आणि एक म्हणतात एक असं आश्चर्याची गोष्ट आहे, किंवा मला आपण हिंदीत म्हणतो अजीब इत्तेफाक असा आहे की महिला वर्गाने गुंतवणूक केल्यानंतर त्यांना मिळणारे रिटर्न्स हे पुरुषांपेक्षा जास्त असतात. आता मुळातच कदाचित महिला या घरच्या गृहलक्ष्मी असतात, त्यामुळे लक्ष्मीची त्यांच्यावर जास्त कृपा होत असेल असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण आज सुद्धा माझ्या MPFC ग्लोबल इन्व्हेस्टमेंटच्या कंपन्यांमध्ये जर तुम्ही महिला वर्गांचं गुंतवणुकीचं प्रमाण बघितलं तर आज पुरुषांपेक्षा जास्त आहे. महिला वर्गांचं गुंतवणुकीचं प्रमाण हे 60% आहे. तर हे की गृहिणी असू दे, विद्यार्थिनी असू दे, जी कोणी महिला हिला यायची जर इच्छा असली तर ती आवर्जून यावं. मी ह्या बाबतीत असून सांगू शकेल की मुंबईत माझ्या काही नवीन इन्व्हेस्टर ज्या झालेल्या आहेत त्या महिला साधारण 70-75 या वयोगटातल्या सुद्धा आहेत आणि त्या बिंदास इन्व्हेस्टमेंट करता त्यांना उत्तम रिटर्न्स मिळत आहेत. तर मला वाटतं तरुण वर्गाने ह्याच्याकडे नक्कीच आदर्श घ्यावा आणि अति विचार अति चौकशा न करता सुरुवात करावी. की वेल बिगन इज हाफ डन असं म्हणतात. तर ते मी आवर्जून महिला वर्गांना सांगेन आणि या चॅनलद्वारे पण मी आवर्जून सांगेन की सगळ्यांनी महिला वर्गाने जास्तीत जास्त यावं. पालकांना मी आवर्जून एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमच्या मुलींना सुद्धा या गुंतवणूक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन द्या. त्या तुम्ही समजण्यापेक्षा जास्त हुशार आहेत आणि खूप छान काम करू शकतील. तर हे मी आवर्जून सांगेन आणि असा प्रश्न विचारल्याबद्दल अतिशय मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. खूप छान मार्गदर्शन सर तुम्ही केलं. असेच वेगवेगळ्या विषयांवरती आपण पुढेही बोलणार आहोत. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.